नमस्कार. भाग 1ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर चला आता आपण पुढे बघूया तपन आणि चित्रा यांची लग्नगाठ कशी जुळते. याच वेळी अमेरिकन कंपनीनं आम्हाला काही फंडही दिला. त्यातून आम्ही शेजारच्याच एका घरात कंपनीचं ऑफिस शिफ्ट केलं. ती जागा भाड्याचीच होती, पण सोयीची होती. काम वेळेत पूर्ण करण्याचंही टेन्शन होतं. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागून काम करावं लागायचं. आम्हाला दोघांना आमच्या मेहनतीचे पैसेही भरपूर मिळत होते. पण चैतनला यातलं काहीच कळत नव्हतं. तो समजून घ्यायला तयारच नव्हता. एक दिवस तर त्यानं अचानक व्यभिचाराचा आरोप केला. तुला कंपनी बंद करावी लागेल किंवा मला घटस्फोट द्यावा लागेल, त्यानं स्पष्टच म्हटलं. मी त्याला परोपरीनं समजवण्याचा प्रयत्न केला. आम्ही सर्व पार्टनर्स चारित्र्यवान आहोत. आमच्यावर अशी चिखलफेक करू नकोस, हे समजवलं. पण त्याचं एकच म्हणणं, कामाच्या नावाखाली तुम्ही चेंगचंगळ करता, अय्याशी करता वगैरे वगैरे. शेवटी आम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला. एव्हाना पहाटेचे 5 वाजले होते. तपननं चहा करून आणला. चहाबरोबर काही खायला लागेल का? ब्रेकफास्ट तयार व्हायला अजून वेळ आहे. नको, नुसता चहाच हवाय, चित्रानं म्हटलं. दोघांनी चहा घेतला. सकाळी 6 वाजता चित्रानं नातलगांना फोन केला. ते म्हणाले त्यांची मॉर्निंग ड्युटी असल्याने ते फॅक्टरीत पोचले आहेत. दुपारी 3 वाजता भेटू शकतात. चित्रानं त्यांना सांगितलं की आत्ताच बोकोरोला पोचली आहे. आता ती कोर्टात काम पूर्ण करून परस्पर कोलकात्याला निघून जाईल. मग तिनं तपनला विचारलं, मीरा आणि तुम्ही वेगळे का झालात? मी इथं प्लॉट इंजिनियर आहे. परचेस डिपार्टमेंटला काम असल्यानं खरेदीसाठी मशीनचे सुट्टे पार्ट्स वगैरे घ्यायला मला कोलकात्यालाच जावं लागतं. मी मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे. मीराचे वडील श्रीमंत बिझनेसमॅन आहेत. मीराही याच फ्लॅटमध्ये अकाउंट ऑफिसला नोकरी करायची. आमची ओळख झाली, मग प्रेम जमलं, लग्नही झालं. 6 महिने खूप आनंदात गेले. मग तिनं हट्ट धरला वेगळं घर करण्याचा. ती म्हणाली, आईला आपण एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमात ठेवूयात. मी मात्र यासाठी तयार नव्हतो. यावरून रोज आमची भांडणं होऊ लागली. तिनं शेवटी अल्टिमेटमचं दिलं की आई किंवा बायको कुणा एकाची निवड कर. मी आईला एकटं असं सोडणार होतो. ती म्हणाली, मग मला मोकळी कर. मी खूप प्रयत्न केला, पण ती ऐकतच नव्हती. शेवटी घटस्फोट झालाच, तपननं सांगितलं. हल्ली आपल्याकडेही घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या खूप वाढते आहे. ही गोष्ट चांगली नाही आहे. खरं तर मुली शिकतात, हुशारी, कर्तबगारी दाखवतात. त्यांना संसारी नवऱ्याकडून मान सन्मान मिळायला हवा. त्यांनाही करिअर करायचा हक्क मिळायला हवा. मी बरोबर बोलते आहे ना? होय, ते बरोबर आहे. पण एकुलता एक मुलगा असेल तर त्यानं म्हाताऱ्या आईला वाऱ्यावर सोडून स्वतःचा संसार मांडणं योग्य ठरेल का? तपननं म्हटलं. दोघींनीही एकदम म्हटलं. यावर मध्यम मार्ग शोधला पाहिजे. कोर्टात चैतन चित्राच्या घटस्फोटाला मंजुरी मिळाली. कायदेशीररित्या आता दोघं स्वतंत्र होती. तपन म्हणाला, हा असा निर्णय आहे ज्यावर आनंद व्यक्त करावा की दुःख व्यक्त करावा तेच समजत नाहीये. तपननं त्या दिवशी रजा टाकली होती. तो चित्राला घेऊन घरी आला. आईनं स्वयंपाक करून ठेवला होता. तिघं जेवायला बसली. आईनं म्हटलं, तू तुझ्या पुढच्या आयुष्याबद्दल काय निर्णय घेतला आहेस? मी अजून काहीच निर्णय घेतला नाहीये. सध्या काही महिने मी कंपनीच्या कामात इतकी बुडालेली असेन की मला कुठलाही विचार करायला उसंत मिळणार नाहीये, चित्रानं म्हटलं. काळजी करू नकोस. एक रस्ता बंद होतो तेव्हा दुसरा रस्ता उघडतोच, आई म्हणाली. तपन चित्राला सोडायला रेल्वे स्टेशनवर गेला. तिचं रिझर्वेशन होतं. चित्रानं म्हटलं, जेव्हा तुम्ही कोलकात्याला याल तेव्हा मला भेटा. सध्या स्लॉट लेकच्या फ्लॅटमध्येच माझं घर आणि ऑफिस आहे. तिनं तिचं कार्ड तपनला दिलं. शुअर, तपननं म्हटलं आणि स्वतःचं कार्ड तिला दिलं. चित्रा कोलकात्याला गेल्यावर दोघांमध्ये टेलिफोनवर संभाषण व्हायचं. दोघं एकमेकांच्या कामाबद्दल, तब्येतीबद्दल बोलायचे, विचारपूस करायचे. आईबद्दल चित्रा आवर्जून विचारायची. कधीतरी तपनची आई तिला विचारायची, पोरी काही निर्णय घेतलाय का? चित्रा म्हणायची, अजून मला वेळच कुठे मिळतोय. एकदा आईनं फोन केला आणि चित्राला म्हटलं, माझा तपन कसा काय वाटतो तुला? चित्रा गडबडली. या प्रश्नासाठी ती तयारच नव्हती.
तरी ती म्हणाली, तपन फारच सज्जन अन परोपकारी वृत्तीचे आहेत. तपन ही खूप कौतुक करतो म्हणतो. फार हुशार अन मेहनती मुलगी आहे. खूप प्रगती करेल, आईनं सांगितलं. हा तर त्याचा मोठेपणा आहे, चित्रा संकोचानं म्हणाली. काही दिवसांनी तपनला कोलकात्याला जावं लागलं. तो काम संपवून चित्राला भेटायला गेला. चित्रानं स्वयंपाक केला. दोघं गप्पा मारत जेवली. निघताना चित्रानं त्यांच्याशी शेक हँड केला व पुन्हा या म्हटलं. आता चित्राचा प्रोजेक्ट पूर्ण होत आला होता. तिच्या टेस्ट परीक्षण सुरू होती. ते सर्व यशस्वी झाल्यावर ती अमेरिकन कंपनी विकत घेणार होती. त्याचवेळी तपनच्या आईची तब्येत खूप बिघडली. हे चित्राला समजलं तेव्हा ताबडतोब टॅक्सी करून ती तपनकडे गेली व त्याला आणि आईला कोलकात्याला घेऊन आली. कारण इथं चांगले डॉक्टर्स आणि चांगली इस्पितळ होती. आईला चांगल्या इस्पितळमध्ये ॲडमिट केलं. तपन ही रजा घेऊनच आला होता. त्या काळात तो दिवसा घरी व रात्री आईजवळ राहत होता. 15 दिवसांनी आईची तब्येत बरीच सुधारली. तिला डिस्चार्ज मिळाला. या काळात तपन व चित्रा एकमेकांना समजू शकले. चित्रानं आईला सरळ आपल्या घरीच आणलं. अजून त्यांना विश्रांतीची गरज होती. तपन 8 दिवसांनी त्याच्या कामावर जाऊन आला. आपलं काम सांभाळून चित्रा आईची सेवा करत होती. एक बाई घरकाम व स्वयंपाकाला होतीच, शिवाय ती आईजवळही थांबायची. आई पूर्णपणे बरी झाली. निघताना चित्राला जवळ घेऊन म्हणाली, पोरी पोटची लेक काय करेल, इतकं तू माझं केलं आहेस. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होत. मी जे काही विचारलंय त्यावरही विचार कर. कशाबद्दल म्हणताय आई? तपन आणि तुझ्याबद्दल. तुमच्या आशीर्वादामुळे माझा हा प्रोजेक्ट पूर्ण होतोय. 2 आठवड्यात सगळं काम पूर्ण होईल. आम्हाला त्याचा रिझल्टही कळेल. त्यानंतर मी तुमचं म्हणणंही ऐकेन. चित्राच्या या उत्तरावर आई आणि तपन चित्राकडे बघू लागले. आज प्रथमच तिनं तिच्याकडून होकार दर्शवला होता. चित्राच्या आईवडिलांनाही चित्राची काळजी वाटत असे. चित्रानं त्यांना तपनबद्दल सांगितलंच होतं. तपननं तिला त्या रात्री केलेली मदत ती विसरू शकत नव्हती. चित्राचे वडील एकदा बोकारोला जाऊन तपनची सर्व माहिती काढून आले होते. तपनबद्दल त्यांना फार चांगले रिपोर्ट मिळाले होते. चित्राशी तपननं लग्न केलं तर 2 एकटे जीव प्रेमानं संसार करतील असं त्यांनाही वाटत होतं. त्यानंतर सुमारे 3 आठवड्यातच तपनला चित्राचा फोन आला. त्यांचं प्रोजेक्ट अमेरिकन कंपनीनं भरपूर किंमत देऊन विकत घेतलं होतं. कंपनीच्या 4ही पार्टनर्सना 2-2 कोटींचा फायदा झाला. तपनच्या आईनं चित्राला फोनवर म्हटलं, खूप खूप अभिनंदन पोरी, खूप कष्ट घेतलेस, त्याचं फळही मिळालं. तू कष्टाळू मुलगी आहेस असं तपन नेहमीच सांगतो. अशीच यशस्वी हो. तुमचे आशीर्वाद आहेत आई. आता तरी तपनचा विचार करशील का? तपन मला आवडतो. तो फार सज्जन व्यक्ती आहे. आणखी काय बोलू? आमच्या कंपनीला अजून एक मोठी ऑर्डर मिळाली आहे, चित्रानं म्हटलं. मग अजून पुन्हा वाट बघावी लागेल? आईनं विचारलं. आता नाही वाट बघायची, चित्रा म्हणाली. तपननं फोन घेतला, तिचं अभिनंदन केलं आणि म्हणाला, एक सरप्राईज माझ्याकडूनही देतो. मला कंपनीनं 2 प्रमोशन एकदम दिली आहेत आणि कोलकात्याला बदलीही केली आहे. आठवड्याच्या आत मी तिथं जॉईन होतोय. आईंना घेऊन लवकर ये. मी आणि माझे आईवडील वाट बघतोय. आईंना सांग नो मोर वाट बघणं. आता त्या म्हणतील तसंच मी करणार, चित्रानं सांगितलं. आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. तर मित्रांनो, स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.